एवढ्या सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे, पण संक्रांतीला काय घालायचंय ना माझं अजून सुद्धा ठरलेलं नाहीये. आणि ह्या वेळेला मी शहाण्या बायकोसारखी नवऱ्याकडे नव्या साडीसाठी हट्ट सुद्धा करणार नाहीये, कारण ह्या साड्या पडल्या पडल्या माझ्या काय करणार आहेत कपाटामध्ये. ही साडी आधी मी निवडली होती, पण परत लक्षात आलं ह्या पोटाने मला ना इतकी हेवी साडी मला जुळणारच नाहीये, त्यामुळे ही तर आता कॅन्सल. आता दुसरी साडी कुठली तरी बघावी म्हटलं तर तेवढ्यात आठवलं की आपल्याकडे तर गेल्या वर्षी घेतलेली ब्लॅक साडी होतीच, आणि ह्या साडीवरती ना मी फक्त फोटोज काढले होते, म्हणून विचार केला की आता हीच साडी नेसावी. पण आमच्याकडे बोलतात की देवाला जाताना काळी साडी नेसायची नसते. आता तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा की मी काय करू. आणि ह्याच कारणामुळे ना ही साडी पूर्ण वर्षभर कपाटामध्ये पडून होती. आता मला तर इच्छा आहे ही ब्लॅक साडी नेसायची, पण बघू आता पुढे काय होतंय ते. मला जायचं होतं बाहेर, त्यामुळे मी आवरून ठेवलं होतं. आणि बघा माझा क्यूटसा बेबी बम कसा दिसतोय ना. आता एवढ्या सगळ्या साड्या काढण्यात एवढा राडा तर मी केला होता, तो माघारी कपाटामध्ये आहे असं ठेवून दिला, कारण माघारी आल्यानंतर आहे ना परत तो मलाच आवरावा लागणार आहे, म्हणून आधीच आवरून घेतला. तोपर्यंत म्हणलं आकाशला यायला पण टाइम लागणार होता, तर तोपर्यंत माझं हे आवरून सुद्धा होईल. आणि त्यानंतर लगेचच देवाला दिवा लावून घेतला आणि संध्याकाळचं शुभम करोती म्हणून घेतलं, कारण बरेच दिवस झाले ना 2-4 दिवस झाले मी म्हणतच नव्हते, तर आज शांतपणे देवापुढे बसून म्हणून घेतलं. आणि तुम्ही लोक म्हणता ना की बसून पाणी पित जा, मी बसूनच पाणी पिते, पण एवढंच की आहे ना कधी कधी गडबडीमध्ये होऊन जातं की मी उभं राहून पाणी पिऊन जाते. आज मार्केटमध्ये मला थोडासा जास्त वेळ लागणार होता, कारण संक्रांतीसाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून म्हणलं स्वयंपाक पण लवकरच आवरून जावा. आणि स्वयंपाकामध्ये आज काही नाही, फक्त मिसळच बनवत होते. गेल्या गेल्या तर पहिल्यांदा बेकरीमध्ये मला ना हा केक दिसला, आणि मला हा केक इतका आवडतो म्हणून मी तो लगेचच घेतला. आणि बाकी संक्रांतीसाठी ज्या पण गोष्टी लागणार होत्या ना मला समजेल तशा मी घेतल्या, कारण पहिले 2 वर्ष तर ह्या सगळ्या गोष्टी मम्मीच घेत होती. चला ओके बाय.